ಕಬ್ಬಿನ ದರದ ಕುರಿತು ಹೊತ್ತಿರುವ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಬೆಂಕಿ ನಂದಿಸಬೇಡಿ. ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಹೊರಟ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ತಡೆದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರು. ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ದರ ಕುರಿತು ಮಾಡುವ ಹೋರಾಟ ಶಾಂತವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮುಂಚೆಯೇ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ದರದ ಹೋರಾಟ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡು ಯಶಸ್ಸಿನ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರು ಸಾಗಿದ್ದು, ಈ ವರ್ಷ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ತಮ್ಮ ಕಬ್ಬಿನ ನಿಜವಾದ ಬೆಲೆ ಅರಿವಾಗಿದೆ. 1 ಟನ್ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಸಲು ಆಗುವ ಒಟ್ಟು ವೆಚ್ಚ ಮತ್ತು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಾರ್ಖಾನೆದಾರರು ಸಂಘಟಿತವಾಗಿ ರೈತರನ್ನ ಕಬ್ಬಿನ ದರದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮೋಸಗೊಳಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರು ಪ್ರತಿ ಭಾಗದಿಂದ ಸಂಘಟಿತ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಒಟ್ಟಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಕಬ್ಬಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಸಿಗಬೇಕೆಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸಾಗುತ್ತಿರುವ ಕಬ್ಬಿನ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನು ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ತಡೆದು ಇತರೆ ರೈತರಿಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರೈತರ ಈ ಬಲವನ್ನು ಕಂಡು ಕಾರ್ಖಾನೆದಾರರು 2 ದಿನಗಳಲ್ಲಿಯೇ ಬೇಡಿಕೆಯಂತೆ ಯೋಗ್ಯ ದರ ನೀಡಲೇಬೇಕೆಂದು ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಜಿ ಸಂಸದ राजू शेट्टी ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. 90 किलोमीटर इथनं गुरलापूर पासून जवार कारखाना 90 किलोमीटरचा आहे. मला त्यांच्याकडे दरपत्रक माहिती आहे भाड्याचं. 90 किलोमीटरचं भाडं तोडणी आणि वाहतूक होते 1100 रुपये. किती? एका टनाला 1100 रुपये. आणि इथनं जवार किती कारखाना आहे? 10 रुपये. 10 किलोमीटर असेल. 20 किलोमीटर असेल तुमचं इथनं. तर इथनं जवार कारखान्याला जाणाऱ्या ऊसाचं भाडं होतंय फक्त 225 रुपये टनाला. 225 रुपये भाडं. 439 रुपये तोडणी. किती झालं? 439 अधिक 225 450 झालं. 770 धरा. हा म्हणजे 5 रुपये इकडे तिकडे जाऊन तिकडे काय प्रकाशनाला खर्चाला देऊन टाकू. आपण तर काय थोडं आहे देऊन टाकू. 770 रुपये झालं. आता मला सांगा, जवाहर 670 रुपये ला आमचा ऊस येत असताना तुम्ही 1100 रुपये खर्च करून ऊस आणायला लागलाय. त्यांना देतो म्हणताय 3400 रुपये. मग मला सांगा की 1100तनं 670 रुपये वजा केले, किती राहिले? 430. मग 3400 अधिक 430 किती झालं? 3830. द्या की आम्हाला तेवढं. मग झालं पाहिजे का नको? हा तुमचा दर किती आहे? 3400. तुम्ही 1100चा ऊस आणता. अरे मग 670 ला ऊस येतोय की. मग इथल्या शेतकऱ्याला तुम्ही किती द्यायला पाहिजे? 3830 रुपये द्यायला पाहिजे. आम्ही तर 3751 मागायला लागलोय. म्हणजे बर तिकडचा ऊस मी बघून आलोय. 7-8 रिकवरीचा आहे. एकदम कवळा आहे. काय बघितलंय? त्याला रिकवरी किती आहे? 1-2 कटाचा आहे काय? एक तरी मुळी आहे काय? एवढा आहेत. म्हणजे कवळा ऊस 7-8 रिकवरीचा तुम्ही नेणार आणि आमच्या 13 रिकवरीच्या ऊसात ते घालणार. म्हणजे बोंबवली आमची रिकवरी खाली आली. हा म्हणजे FRP खाली आली, दर खाली आला. आणि वर त्यांना 1100 रुपये वाहतुकीला देणार आणि आमचं 670 रुपयाला येत असताना आमच्यावर ती वाहतूक टाकणार. त्यामुळे आमचा सरासरीचा वाहतुकीचा दर 870 रुपये होणार. जवारचा वाहतुकीचा दर किती? 870 रुपये. म्हणजे 200 रुपये आमच्यातनं काढून त्यांना दिला. ते इथं आम्हाला वाढवून द्या की. जवळ आणि जवळचा ऊस असल्यामुळे रिकवरी जास्त, ताजा गाळल्यामुळे रिकवरी जास्त. मग हे कसं का करायचं तिकडनं माहिती आहे? ह्याच्या पाठीमागे कारण असं आहे. कारण काय तर तिकडनं लांबनं ऊस आणला. आता ते हातभर ऊस आहे म्हटल्यानंतर त्याला तुला 2200 देतो 2300 देतो म्हटलं तर ते घेतय. भारभरा करायचा घेऊन जावा म्हणतंय आणि त्याला द्यायचं 2200 आणि इथं द्यायचं त्यातनं काढायचं 3400 आणि वरचं खिशात घालायचं. असे धंदे या कारखानदारांचे आहेत. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? म्हणजे पाहिजे वरचं पैसे घालायचं खिशात. रिकवरी मारायची. रिकवरी 1% रिकवरी म्हणजे 10 किलो साखर.
10 किलो साखरेचं आज बाजार भावानं तुम्ही विकत घेतलेली ना, कारखाना विकत घेणारे साखर विकलेल्या साखरेचा दर आहे 4000 रुपये क्विंटल. म्हणजे 10 किलो साखरेचं झालं 400 रुपये. म्हणजे एका टनाला 1% रिकव्हरी त्यांनी मारली तर 400 रुपये तुमचा तोटा झाला. आपला जवार कारखाना जवळ आहे म्हणून जवारचं उदाहरण दिलं, सगळे चोरच आहेत, पण जवळच्या कारखान्याचं उदाहरण देतो. जवार कारखाना दररोज 20,000 टन ऊस घालतो की नाही. मग त्यांना जर का एका टनाला 400 रुपये मिळत असतील तर 20,000 टनाचं पैसे किती झाला? एका टनाचं 400, 10 टनाचं 4,000, 100 टनाचं 40,000, 1000 टनाचं 4 लाख, 10,000 टनाचं 40 लाख आणि 20,000 टनाचं 80 लाख. आपला दररोज 80 लाख आणते. हा दररोज. आता अनेक क्वार्टर मारतोय एवढं ऐकून. दररोज 80 लाख. मग बघा कारखाना 150 दिवस चालतोय, दररोज 80 लाख. 10 दिवसाला 8 कोटी, 100 दिवसाला 80 कोटी, 150 दिवसाला 140 कोटी. म्हणजे वर्षाला 140 कोटी रुपये 1% रिकव्हरी मारल्यानंतर आणत्यात. 140 कोटीचा नवा कारखाना होतो किंवा वर्षाला एक नवा कारखाना होतोय. आलं का लक्षात? त्यांच्याकडं 2.5 कोटीच्या 2 कोटीच्या गाड्या का आल्या कळलं का? हा नाही, आपल्याला सायकलची टायर बदलायला पैसे नाही. बसा बोलत. मग तुम्ही 18 महिने ऊसाची उसावर करता, त्याची देखभाल करता, सगळा खर्च जाऊन तुम्हाला टनाला फक्त 110 रुपये राहतात. फक्त 110 रुपये. 18 महिन्यानंतर तुम्हाला टनाला फक्त 110 रुपये राहतात. इकडं टनाला 400 रुपये नुसतं रिकव्हरी मारून आणा लागल्या. फक्त रिकव्हरी नाही, काटा मारलेला 400 रुपये त्यांना मिळतात. म्हणजे झालं 800 रुपये. तुमचा ऊस तोडणाऱ्या मजुराला एका टनाला 439 रुपये मिळतात. एका तासात 1 टन ऊस सहज तोडतोय तो माणूस. म्हणजे तासाला तो 439 रुपये मिळवायला लागलाय आणि तुम्ही 18 महिन्याला 110 रुपये मिळवायला लागलाय. जरा तरी लाज वाटते का तुम्हाला? आणि वाहतूक करणारा जवळजवळ 300-350 रुपये मिळवायला लागलाय टनाला. आणि सरकार काही न करता 1200 रुपये मिळवायला लागले टनाला. म्हणजे मेहनत करे मुर्गी और अंडा खाए फकीर. आलं का ध्यानात तुमच्या? तुम्ही मेहनत करायची, फकीर मस्त पैकी अंडा खात बसले आपलं. अरे किती दिवस हे चालायचा? किती दिवस हे सहन करायचा? म्हणून या चोरांना कारखाना बंद राहिला तर तुम्ही काळजी करू नका. ती तडफडत असतील. दररोज 80 लाख बुडल्यावर काय गप असतात ते? हा त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आता ते डीसी गेलाय उद्या आणि येतो म्हटलं तिथे बुरला. उद्या काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे त्यांना. तिथले शेतकरी म्हटले आणि ते सगळ्या जिल्ह्याच्या वतीने चाललंय आंदोलन. तिथं बेळगाव जिल्ह्यात सगळ्या कारखान्यांनी 3,500 रुपये दिल्याशिवाय रस्ता बंद करून टाकला. त्याने रस्त्यावरनं आम्ही उठणार नाही. डीसी हातात मिनत्या करून गेला, त्याचं ऐकलं नाही. कारखाना तर बंद आहेतच. आणि कुठं? तिकडे बुरला जारकीहोळीच्या बाले किल्ल्यात लय दादागिरी करतोस काय? बघूया म्हणते काय करतो. मग आता मला सांगा, उद्या काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे त्यांना. जर कारखाना चालू करायचा असेल तर तुम्ही कशाला गडबड करायला लागलाय? आणि म्हणून माझी विनंती आहे, कुठं महाराष्ट्रामध्ये ऊस चाललाय, जवाहरला चाललाय, हमीदवाड्याला चाललाय, कागलला चाललाय,
उद्या त्यातलं एक सुद्धा वाहन जाता कामा नये, एक सुद्धा. बघा, तुमचं आंदोलन यशस्वी करायचं असेल कर्नाटकातलं तर महाराष्ट्रातलं ऊस पहिला थांबवा, त्याशिवाय कर्नाटकातलं यशस्वी होणार नाही. आणि साधी गोष्ट आहे, तुमचं 3.5 झालं तर आपोआपच तिकडचं 37 होतंय. मग तुम्ही ठरवा महाराष्ट्रात ऊस घालवायचं का कर्नाटकात घालवायचं, तुम्हाला मग स्वातंत्र्य आहे. पण ते वाढवायचं असेल तर हे थांबवायला लागतंय. आलं का लक्षात तुमच्या? आणि म्हणून तुम्ही उद्या बाकीचं जे काय राहिलेलं आहे ते बंद करा. आणि जे वाहनं उभी आहेत, काय उद्याचे दिवस राहिली जागेवर काय बिघडत नाही, काय बिघडणार आहे का? हा, राहू दे, राहू दे. गावाला जातो म्हणतील आणि कारखान्याकडे जातील ती. तेव्हा त्या पद्धतीनं उद्या मांगूरला काहीतरी करायचं चालू ना तुमचं. उद्या 10 वाजता मांगूरला जायचं. गेल्या वर्षी आम्हाला लई जमवलं त्या मांगूरला. ಅವರು ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಶಮನೆವಾಡಿ ಸರ್ಕಲ್ದಲ್ಲಿ ರವಿವಾರ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಕಬ್ಬು ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದ 100 ವಾಹನಗಳನ್ನು ತಡೆದು ಈ ವರ್ಷ 3,750 ರೂಪಾಯಿಗಳ ದರ ನೀಡದಿದ್ದರೆ ಯಾವುದೇ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಕಬ್ಬು ಸಾಗಾಟ ನಡೆಯಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲವೆಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ ಅವರು ರೈತ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಹಾಗೂ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರನ್ನು ರಾತ್ರಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮುಂದಿನ ಮಾರ್ಗದ ಬಗ್ಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಗುರ್ಲಾಪುರ್ ಕಬ್ಬು ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಅವರನ್ನು ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಪರವಾಗಿ ರಾಜು ಕಿಚಡೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ವಾರದಿಂದ ಆರಂಭವಾದ ಕಬ್ಬಿನ ಯೋಗ್ಯ ದರದ ಹೋರಾಟ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸಾಗಾಟ ತಡೆಯುವ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ರೈತರ ಶ್ರಮ ಕುರಿತು ಬಂಟಿ ಪಾಟೀಲ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ತಾತ್ಯಾ ಸಾಹೇಬ್ ಬಸನ್ನವರ್, ಬಾಬಾ ಸಾಬ್ ಕೋತ್ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಈ ಸಂದರ್ಭ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಕೋತ್, ಧರಿಖಾನ್ ಮಹಾರಾಜ್, ತಾತ್ಯಾ ಸಾಹೇಬ್ ಬಸನ್ನವರ್, ಪಂಕಜ್ ತತಿಪ್ನವರ್, ಭರತ್ ಅಮನ್ನವರ್, ರಮೇಶ್ ಮಾಲ್ಗಾವಿ, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಸಚಿನ್ ಖೋತ್, ಭರತ್ ಖೋತ್, ದೀಪಕ್ ಖೋತ್, ಬಂಟಿ ಪಾಟೀಲ್, ವಿಕಾಸ್ ಸಮಗಿ, ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರೊಂದಿಗೆ ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್, ಶಮನೆವಾಡಿ, ಭೋಜ್, ಬೋರ್ಗಾಂವ್, ಕಾರದ್ಗಾ, ಮಂಗೂರು, ಗಳತ್ಗಾ ಗ್ರಾಮದಿಂದ ಕಬ್ಬು ಉತ್ಪಾದಕ ರೈತರು ಹಾಗೂ ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸಮಾಜ ಸೇವಕ ರೈತರ ಸಲುವಾಗಿ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಬೋತ್ ನಾ ಎಲ್ಲ ಹೆಸರನ್ನು ತೋಳಲ್ಲ, ನಮ್ಮ ಶೇತಕರಿ ಸಂಘ ಐತಿ. ಮತ್ತು ನಾವು ಇದು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಲು ಆಗ್ತಿದ್ವು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಒಂದು 20 ಟ್ರೈಲಿ ರಾತ್ರಿ 12 ಸುಮಾರು ತನಕ ನಾವು ತಡಿಸಿದ್ವು. ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ, ರೈತರಿಗೆ ಯಾರು ಖರ್ಚವ್ರಿಗೆ ಖರ್ಚಬೇಡ್ರಿ. राजू शेट्टी साहेबांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकाच कट्टे कृपया करून कोणी चिरमुरे उधळायचे नाही. काँग्रेस, बीजेपी आणि जेडीएस कोणत्या जे साखर कारखानदार आहेत, MLA MP मिनिस्टर आहेत, कसं तिने युती केल्या तसं आम्ही सगळ्या पक्षाचं शेतकरी आम्ही आता युती करायचं लक्षात ठेवू. राजकारणासाठी आम्हाला राजकारणाला, कारण आमच्या उसाला ಅಥವಾ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯವರಾಗಲಿ ಒಂದು ಬೆಳಿತೈಗೆ ಕೂತ 20-19 ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಬಿಲ್ ಕೊಡಬೇಕು. ರೈತರ ಹಲ್ಲು ಏನು ಹಾಕೈತಿ ಅದ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋಲ್ಲ. ಒಂದು ತಾಸು ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ನಿಲ್ಲೋದು ಬಿಸಿಲಾಗ ಆಗೋಲ್ಲ ಅಲ್ಲ. ಈಗ ನಮಗಿಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಕೊಟ್ಟವ್ರು ಭೀ ನಮ್ಮವ್ರ, ಸಹಕಾರಿ ಕೊಡಲ್ದವ್ರು ಭೀ ನಮ್ಮವ್ರ, ಬಂದವ್ರು ಭೀ ನಮ್ಮವ್ರ, ಬರೋದವ್ರು ಭೀ ನಮ್ಮವ್ರ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾ ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಅವ್ರು ಕೇಳ್ಕೋತೇನೆ, ಚೇರ್ಮನ್, ಡೈರೆಕ್ಟರ್ಸ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರ, कर्नाटक सरकारने संघटनेच्या वतीने आणि खरोखर काल शेंगवडीचे रात्री 9 ते 10 10:30 पर्यंत जवळजवळ 20-25 गाड्या तुम्ही पेटवलायचा. म्हणून ते काल रात्री पेटवलं होतं. तरी पण सकाळी आलतं म्हणून तुम्ही सकाळी पण पेटवलायचं. पुन्हा एकदा
मी जास्त न बोलता पुन्हा एकदा जी लोक काल आज दिवसभर राहून ज्या लोकांनी आता एक मिनिट आजच्याकडे देणार आहे पहिल्यांदा राजू शेट्टी साहेबांचा सन्मानाने सत्कार सोमन कोण आता करतील. पंच न्यूಸ್ಗಾಗಿ ಬೇಡ್ಕಿಹಾಳದಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅರಗೆ.